शरण जायचंय. सत्य काय आहे? सत्य हे सत्य आहे. असत्याचं काही स्वरूप नाहीये. जगात ज्या प्रकारे अंधाराचं काही अस्तित्व नाहीये. अंधार काय असतो? जोपर्यंत कितीही लख्ख अंधार राहू द्या, कितीही भयानक अंधार राहू द्या, त्या भयंकर अंधारामध्ये एक छोटासा दिवा जर कोणी लावला तर अंधार टिकतो का? नाही. किती काही काळाकुट्ट अंधार असला तरी एवढूशा दिव्याने तो अंधार मिटून जातो. त्या पद्धतीनं आपल्या हृदयात असलेला अंधार आपल्या एवढूशा भगवंताच्या छोट्याशा नामस्मरणाने मिटून जाईल आणि आपल्या भगवंतात आपल्या हृदयात भगवंताचं प्रागट्यीकरण होईल. म्हणजे सत्याचं प्रागट्यीकरण होईल. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकांदी ऋषी बसलेले असतात आणि सूतजी महाराज तेथे जातात. हे सूत महाराज कोण आहे? तर गोकुळामध्ये राधाराणी बसलेली होती. राधाराणीला नेहमी वाटायचं, राधेला वाटायचं की मी सतत सतत कृष्णाचं नाव घ्यावं, पण मी एकट्याने घेतल्याने होणार नाही. आपण एकटं भजनाला बसलो तर मन लागते का? लागतं का? नाही. सोबत 4 लोक पाहिजे. आणि म्हणून तो दिवस निघाला की तिच्या मैत्रिणीसोबत कृष्णाच्याच गोष्टी करायची. रात्र झाली तरी कृष्णाच्याच गोष्टी करायची. तिच्या सख्यांसोबत, विशाखासोबत, अरे कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे, कृष्ण असा दिसतो, कृष्ण तसा दिसतो, कृष्ण असा चालतो, कृष्ण तसा बोलतो. तिच्या सख्या म्हणायच्या, अगं बस झालं कृष्णाचं स्वरूप. ती म्हणायची नाही, मला कृष्णाबद्दल बोलायचं आहे. आणि मग तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितलं, हे राधे, तू एक काम कर, तुला जर कृष्णाबद्दलच बोलावं असं वाटतं आणि तुला वाटते की रोज तुझ्यापाशी कृष्णाबद्दलच लोकांनी बोलावं, दुसरा शब्दच काढू नये, तर असं तर होणार नाही. माणसं असतात, स्वार्थी असतात. तू जरी कृष्णाबद्दल बोलशील तर समोरचा माणूस त्याच्या स्वार्थाच्या गोष्टी करेल. आणि म्हणून तू एक काम कर, एक पोपट घेऊन ये आणि त्याला कृष्ण कृष्ण शिकव. म्हणजे तो कृष्ण कृष्ण बोलत राहील आणि तुला चांगलं वाटेल. म्हणून राधेने एक पोपट विकत आणला, त्याला कृष्ण कृष्ण शिकवलं. तो पोपटच, त्याला काय कळतं? तो कृष्ण 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 कृष्ण. दिवस निघाला की कृष्ण भजन, संध्याकाळ झाली तरी कृष्ण भजन, कोणी आला तरी कृष्ण, कोणी जेवला तरी कृष्ण 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 करायचा. राधेला फार आनंद व्हायचा. राधाला वाटायचं, हा किती सुंदर सखा मला मिळाला जो माझ्या भगवंताचं नाव घेतो. हा किती छान जीव आहे जो माझ्या भगवंताचं नामस्मरण करतो. आणि मग असाच एक दिवस साक्षात भगवान श्रीकृष्ण राधेच्या घरी आले. जसे भगवान श्रीकृष्ण आले, सगळे जण भगवंताला जाऊन पाया लागायला लागले, नामस्मरण करायला लागले, भगवंताच्या चरणावर पाय ठेवायला लागले, त्यांना नमन करायला लागले. सगळ्यांनी नमस्कार केला, पण त्या पोपटाने मात्र भगवंताला नमस्कार केला नाही. आपलं स्वरूप असंच आहे बघा. पोपटाने मात्र भगवंताला नमस्कार केला नाही. राधेला राग आला. राधा म्हणाली, भगवंत गेले, निघून गेले. आणि मग राधा म्हणाली त्या पोपटाला, का रे पोपटा, माझ्या समक्ष तर तू रोज कृष्ण 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 करतो, आणि जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण तुझ्या समोर येऊन उभे झाले, तू त्यांना साधा नमस्कारही केला नाही. पोपट म्हणाला, अरे अगं राधे, तू मला म्हणते मी त्यांना नमस्कार केला नाही. तू मला फक्त कृष्ण नाव शिकवलं होतं. मला तर माहीतच नाही कृष्ण दिसतो कसा, कृष्ण असतो कसा, आणि जो आला होता तो कृष्णच होता हे मला माहिती नाही. मी कशाला नमस्कार करू? आणि मला काय घेणं नाही कृष्णासोबत. तू मला नाव शिकवलं, मी नाव म्हटलं. आपली सगळ्यांची स्थिती अशी आहे.
आपण रोज भजन करतो, रोज भजन करतो, पण समोर जर देव येऊन उभा झाला तर आपल्याला ओळखता येणार नाही. समोरचा देव ओळखायला तुमचं हृदय हे संताचं हृदय लागतं. आणि संताचं हृदय हे कसं निर्माण होतं तर ते भक्तीतून निर्माण होतं. आपल्या समोर जर ईश्वर आला तर आपण त्याला ओळखू नाही. नामदेवाने ओळखलं. नामदेवाच्या समक्ष नामदेव भाकर खात होते. नामदेव भाकर खात होते आणि तिकडून एक कुत्र आलं. आणि कुत्र्याने काय केलं बेटा तर भाकर घेतली, तोंडात घेतली आणि कुत्र पळायला लागलं. आपण काय करू? आपण काय करू? काय करू बेटा? कुत्र्यानं आपली भाकर नेली तर काय करू? आपण काय करू? गोटा घेऊ, काडी घेऊ आणि जसा सापडन तसा त्या कुत्र्याले चांगला चांगला धू. नामदेवानं असं नाही केलं. कुत्र जेव्हा भाकर घेऊन पळायला लागलं तेव्हा नामदेव त्याच्या मागे धावायला लागले. कुत्र समोर समोर पळायला लागलं, नामदेव मागं मागं पळायला लागले. कुत्र्याला वाटे नामदेव मला पकडते की काय. आणि नामदेवाच्या हातात तुपाची वाटी होती. आणि नामदेव म्हणतात कुत्र्याला, अरे थांब रे, कोरडीच भाकर खाशील का? तुपही घेऊन जा. कोरडी भाकर खाऊ नको, खा हे भाकर घे, खा. कारण नामदेवाला कुत्र्यामध्ये असणारा ईश्वर बघता आला. आम्हाला माणसातला ईश्वर बघता येत नाही. असे आम्ही दुर्दैवी लोक आहोत. आमच्या घरासमोर एखाद्या दिवशी भुकेने व्याकुळ झालेलं एखादं पोरगं आलं आणि आम्ही जेवत असलो आणि ते जर आमच्या ताटाकडे पाहायला लागलं तर आमच्या घरची बाई म्हणते, ताट तिकडे करा ना, पोट्ट टुकर टुकर पाहून राहिलं, दीठ लागन म्हणते तुम्हाला. म्हणता का नाही म्हणत? म्हणता का नाही म्हणत? काऊन लागत बरं? त्यातही श्रीमंताचं आलं तर म्हणत नाही. श्रीमंताचं आलं तर म्हणतो का नाही? गरीबाचं आलं म्हणतो. त्याला कधी भेटलं नाही, त्याचं मन गेलं असन, त्याचं मन गेलं असन असं म्हणतो का नाही म्हणत आपण? त्याला कधी भेटलं नाही, त्याचं मन गेलं असन आणि म्हणून भाकर आपण लपवतो. अरे नामदेव पहा, भाकर नेली तर तुपाची वाटी घेऊन धावते. भगवंताचं प्रगट रूप त्यांच्या हृदयात प्रगट झालं. आणि म्हणून फक्त भजन करून चालत नाही, भगवंताला ओळखता आलं पाहिजे. आणि त्या पोपटाला भगवंत ओळखता आला नाही. आणि आपली ती स्थिती आहे, साक्षात भगवंत समोर येऊन उभा राहीन तरी आम्ही ओळखू शकत नाही. तो भगवंत तुम्हाला ओळखता आला पाहिजे. म्हणून हे श्रीमद भागवताची कथा इथे होत आहे. पोपटाला भगवंत ओळखता आला नाही. राधेला राग आला. राधा म्हणली, कसा रे तू कृष्ण कृष्ण करतो आणि कृष्ण समोर आला तर त्याला नमस्कार करत नाही. तुझं आता काम नाही. राधेने पिंजरा उघडला आणि पोपट सोडून दिला. पिंजरा उघडला आणि पोपट सोडून दिला. पोपट उडत 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 जायला लागला. पोपट उडत उडत गेला, दूर गेला, दूर गेला. आणि पोपटाला आता भगवंताचं रूप पाहायचं होतं. त्याला एका जणांनी सांगितलं की भगवंताचं रूप तुला कधी मिळू शकते तर कधी समजू शकते तर भगवंताचं रूप तुला समजू शकते जेव्हा तू श्रीमद भागवत कथा ऐकशील. आणि कैलासावर स्वतः भगवान शंकर पार्वतीला श्रीमद भागवत कथा सांगत आहे. माता जगदंबेला, माता पार्वतीला भगवान शंकर श्रीमद भागवत कथा सांगत आहे. आणि माता पार्वती भागवत कथा ऐकत आहे, कृष्णाचे चरित्र ऐकत आहे. आणि पोपट मागे बसून आहे आणि पोपट ती कथा ऐकतोय. भगवंतानी सांगितलं, शंकरजींनी सांगितलं, कथा ऐकायची आहे, लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा मी थांबून जाईल तेव्हा ती ओ म्हण किंवा ओम म्हण. तू ओम म्हणशील तर मी कथा सांगत राहील. आणि तुला जर झोप आली तर मी कथा सांगणार नाही. पण कथा पुढे पुढे गेली आणि रासलीलेपर्यंत कथा आली. भगवंताच्या रासलीलेचं इतकं सुंदर वर्णन भगवान शंकरांनी केलं की त्यात वर्णनामध्ये माता पार्वती डुबून गेली.
तिचं मन त्या वर्णनात लागलं आणि साक्षात पार्वती रासलीलेमध्ये चालली गेली. तिचं मन त्या रासलीलेमध्ये गेलं आणि भगवान शंकर कथा सांगतायत. मा जगदंबा रासलीलेमध्ये भगवान शंकर कथा सांगतायत. कथा पुढे पुढे चालली. पार्वती माता ओ म्हणत नाही, ओम म्हणत नाही. आणि पोपटाला वाटते आता जर पार्वती मातेने ओम म्हटलं नाही तर भगवंत आता कथा सांगायचं थांबून जाईल आणि कथा तर मला ऐकायची आहे. म्हणून पोपटच पार्वती मातेच्या जागेवर ओम म्हणायला सुरुवात करते. कथा चालू आहे, कथा चालू आहे. पोपट ओम ओम म्हणत आहे. वेळ चालला पुढे पुढे. शेवटी कथा समाप्त होते. आणि कथा समाप्त झाल्यावर भगवान शंकर पार्वतीला म्हणते की इथे कथा समाप्त झाली. पार्वती माता होशवर येते. माता म्हणते, पार्वती माता म्हणते, अहो भगवंत, तुम्ही कथा सांगत होते, रासलीलेपर्यंत कथा सांगितली आणि म्हणता कथा संपली. महाराज म्हणतात, शंकर महाराज म्हणते, अरे तू कशी बोलून राहिली? मी तुला कथा सांगत होतो, तू ओम म्हणत होती. कथा पुढे पुढे गेली. भगवंत निजधामाला निघून गेले आणि तू म्हणते की कथा रासलीलेवरच थांबू नये. पार्वती माता म्हणते, अरे हो, मी खरंच रासलीलेपर्यंतच कथा ऐकली, पुढची कथा मला माहित नाही. मग शंकरजी म्हणतात, मग ओम कोणी म्हटलं? आणि मग मागे पाहते वळून तर त्यांना दिसते तिथे पोपट बसून आहे आणि तो ओम म्हणतोय. जसं शंकरजीच्या लक्षात येते की हा पोपट ओम म्हणतोय, शंकरजी त्याच्या मागे धावते. पोपट उडायला लागते. पोपट पुढे पुढे धावते. शंकरजी त्याच्या मागे मागे धावते आणि बद्रिकाश्रमामध्ये जिथे व्यासजींची पत्नी बटिका ही त्या ठिकाणी प्रार्थना करत असते, ध्यान करत असते, तिथपर्यंत तो पोपट पोहोचते आणि ती ओंकार करत असणाऱ्या त्या बटिकाच्या मुख रूपाने आतमध्ये घुसते आणि तिच्या गर्भामध्ये आश्रय घेते आणि त्या ठिकाणी तो पोपट प्रस्थापित होते. ते शुकदेवजी जी व्यासजींच्या पत्नीच्या पोटात गेले. 9 महिने होतात, 9 दिवस होतात, पण शुकदेवजी बाहेर येत नाही, कारण त्यांनी भगवंताला बघितलेलं आहे. त्यांना भगवंत माहिती आहे. ते म्हणतात, मला या जगाच्या मोहमायेत पडायचं नाही, आईचा नाळ मला तोडायचा नाही. खूप दिवस होतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष होते. 12 वर्षाचा तरुण मुलगा आईच्या गर्भात आहे. आणि ते शुकदेवजी ज्यांना साक्षात ईश्वराचं रूप दर्शन झालेलं आहे गर्भातच, ते शुकदेवजी वैराग्य प्राप्त झालेलं आहे. ते शेवटी आईच्या विनंतीवरून बाहेर येते आणि पळायला लागते. ते व्यासपुत्र शुकदेव ते नैमिषारण्यामध्ये 88,000 शौकांधिक ऋषींना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी कथा सांगत आहे आणि आपली कथा त्या ठिकाणी ते त्यांना सांगतात. ते म्हणतात, ही जी कथा आहे, ही कथा जी सांगायची आहे ती ऐकण्यासाठी माणसाची वृत्ती चांगली पाहिजे. वृत्ती 3 प्रकारची असू शकते. आपली मती असते आपल्याला, सुमती, कुमती, मंदमती आणि महामती. काय ते असते सुमती? काय असते? स्वतःच्याच उद्धाराचा विचार करते, म्हणजे स्वतःच्या विचाराचा उद्धाराचा विचार जी करते ती सुमती आहे. यात काही वाईट नाही आहे. माझं कल्याण हो, चांगली गोष्ट आहे, ही सुमती. कुमती असते एक, जी दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करते. तिला याच्यात आनंदच नाहीये. माझा पोरगा किती शिकला याचा तिला आनंदच नाहीये. दुसऱ्याचा जास्त शिकला याचं तिला दुःख जास्त आहे. या जगामध्ये लोक दुःखी काय माहितीये? या जगामध्ये तुम्ही पण विचार करा, आपण सगळ्यांनी विचार करूया. या जगात लोक दुःखी का बरं आहे माहितीये का? याच्यासाठी दुःखीच नाहीये की त्याच्या घरी दुःख आहे. जास्तीत जास्त लोक याच्यासाठी दुःखी आहे की समोरचा सुखी आहे. प्रत्येकाच्या घरी राहायला घर आहे, प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे, प्रत्येकाच्या घरी सगळं आहे, पण तरी दुःखी आहे. का बरं? त्याचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे,
त्याच्या घरचा टीव्ही माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याच्या घरी माझ्यापेक्षा जास्त पैसे आहे, त्याचा मुलगा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे आणि याचंच दुःख आपल्याला आहे म्हणून माणूस दुःखात आहे. जगात दुःख नाहीये, दुःख आपल्या अंतःकरणात आहे आणि दुःखाचं कारण तृष्णा आहे. आम्हाला तृष्णा झाली आहे, हाव झाली. हाव हाव म्हणजे राक्षसी हाव आहे, हाव म्हणजे राक्षस आहे. या जगात, या पृथ्वी तलावर एवढी ताकद आहे. आपण म्हणतो जनसंख्या वाढली, जनसंख्या वाढली, जनसंख्या वाढली. जनसंख्या वगैरे काही नाही वाढत. या माऊलीमध्ये, या पृथ्वीमध्ये एवढी ताकद आहे की या जगात किती काही लोक वाढू द्या, त्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्याची ताकद या माऊलीमध्ये, या पृथ्वी तलामध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे. पण त्याच्यातल्या जगातल्या सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करेल एवढी ताकद जरी या पृथ्वीमध्ये असली तरीही एका माणसाची हाव पूर्ण करू शकत नाही. सगळ्यांच्या गरजा पूर्ण होईल, सगळ्यांच्या अंगावर कपडे येईल, सगळ्यांना पोटभर खायला मिळेल, सगळ्यांचे लेकरं सुखात राहील. पण हाव एकाची पूर्ण होऊ शकत नाही, कारण हाव कधी संपत नाही. हाव नाही संपत. टू व्हीलर झाली तर फोर व्हीलर पाहिजे, फोर व्हीलर आली तर मोठी गाडी पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठी आली तर बंगला पाहिजे, बंगला आला तर माडी पाहिजे. हाव कधी संपत नाही. एक माणूस मुंबईमध्ये राहतो, मोठा बिझनेसमॅन आहे आपल्या देशातला. त्या माणसाचं घर म्हणे, मी तर कधी गेलो नाही बाबा, बोलावलंय नाही मला. त्या माणसाचं घर म्हणे पांडुरंग भाऊ 600 खोल्याचं घर. किती? 600 खोल्याचं घर. घरात किती जण? 2 नवरा बायको, 2 पोरं, आता 2 सुना आल्या, त्याला 1-2 लेकरं. सांगा, 600 खोल्याचं घर, त्या घरात 6 जण. याला काय म्हणायचं? असा बंगला फक्त आम्ही पुराणात वाचला होता. आणि तोही कोणाचा होता माहित आहे? फक्त रावणाचा होता. असा बंगला कोणाचा होता? तर रावणाचा होता. आणि तसा बंगला मुंबईला एका जणानं बांधला. तुम्हालाही माहित आहे कोण होय तो. आत्ताच 2 वर्ष आधी त्याच्या पोराचं लग्न झालं, सारं जग आलं, खूप नाचे. पोट्ट्याकडून नाचणं नाही होय, बाकीचेच नाचे. याला काय म्हणाल तुम्ही? याला काय म्हणायचं? अरे ज्या मुंबईमध्ये लोक फुटपाथवर झोपतात, माणसाला खायला मिळत नाही, लेकरं भीक मागतात, माणसं भुकेसाठी तळमळतात, रोज उपाशी पोटी रस्त्यावर लोक मरतात, त्या मुंबईमध्ये तुम्ही 600 खोल्याचं घर बांधता, म्हणजे लोकांच्या गरीबीवर पाहून हसता. याचा अर्थ काय होतो? पा मी किती वरचा आहे आणि तू किती खालचा आहे. आणि असे लोक रोज रोज देवाचं नाव घेते. का अशा लोकांना देव मिळतो का? हो, अशा लोकांना मिळत नाही देव. अशा माणसाला देव मिळत नसते. पैशाने देव विकत घेता येत नाही. देव विकत घ्यासाठी राम नामाचं धन मोजावं लागतं. देव विकत घ्यायसाठी राम नामाचं धन पाहिजे. आणि म्हणून म्हणते मीराबाई, पायोजी महिने राम रतन धन पायो. तिचं राम रतन धन आहे. तिचं पायोजी मैंने